किती हाते? 5.5. किती? 5.5. 5च ठेवू आपण. किती ठेवायचा? 5 5. आणि दंडगेर किती आहे? 7. किती दंडगेर? 7. हॅलो फ्रेंड्स, वेलकम लेडीज फॅशन क्लब. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज जो व्हिडिओ मी बनवणार आहे, हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर पुन्हा तुम्हाला नऊवार साडीसाठी दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही. कारण मी आजचा जो व्हिडिओ आहे तो क्लासप्रमाणे पूर्ण डिटेल शिकवणार आहे. कारण मी याच्यातली कुठली गोष्ट स्किप केलेली नाही आहे. तुम्हाला जर तुमच्या बारक्या मुलीला लग्नासाठी किंवा कुठल्याही फंक्शनसाठी राजलक्ष्मी साडी प्रॉपर पद्धतीने शिवायची असेल तर मी आज मेजरमेंट घेऊन कटिंग करून स्टिचिंग करून मी 2 पार्टमध्ये हा व्हिडिओ तयार करणार आहे, जेणेकरून सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील. 10 ते 5 मिनिटांमध्ये बऱ्याचशा गोष्टी कव्हर होत नाहीत, म्हणून मी आता हा व्हिडिओ थोडासा मोठ्या प्रमाणात बनवणार आहे. जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग शिकलात तर एक साडी कटिंग करून शिवायला फक्त अर्धा तास लागतो. मी तुम्हाला आज प्रॉपर पद्धतीने कटिंग कशी करायची. हॅलो फ्रेंड्स, वेलकम लेडीज फॅशन क्लब. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा खूप महत्त्वाचा विषय. जर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर कदाचित तुम्हाला तुमच्या मुलीसाठी जी नऊवार साडी तुम्ही शिवणार आहात त्याच्यासाठी दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही. कारण मी आज व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ तयार करणार आहे. क्लासमध्ये शिकवल्याप्रमाणे मी मेजरमेंटपासून कटिंग आणि स्टिचिंग प्रॉपर पद्धतीने सांगणार आहे. तुम्हाला थिअरी समजावून सांगणार आहे. जर तुम्हाला तुमच्या लहान बाळासाठी जुन्या साडीपासून किंवा फॅब्रिकपासून 6 मीटरची साडी असते आपली रेग्युलर, तिच्यापासून जरी तुम्ही एखादी राजलक्ष्मी पॅटर्न तयार केलं तर कशा पद्धतीने साडी तयार करायची हे प्रॉपर पद्धतीने मी आज शिकवणार आहे. मापं घेण्यापासून कटिंग स्टिचिंग आणि बाळाला ती साडी नेसवल्यानंतर कसा लुक येतो हे सगळ्या गोष्टी मी 2 व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. पार्ट पहिला आहे आपला, याच्यामध्ये तुम्ही कटिंग बघा, पुढच्या पार्टमध्ये स्टिचिंग बघा. वेळ न घालवता आपण बघूया की मेजरमेंट कसं घ्यायचं आणि कटिंग कशी करायची ते. अशी कशी? ब्राह्मणी कमस्तानी बॉम्बनी बर मस्त मस्त नाही शिवायची का? नाही नाही ना. चल पुढे सर, पुढे सर. मी तो माप घेतो. कुठली शिवायची? ही माप घ्यायचं ना. नाव सांगा तो. नाव सांग माप घ्यायला. नाव सांग. तुझं अवघड नाव मला येत नाहीच गड्या. आता सरळ उभी राह. अशी हल नका. बस का इथून? 19.5. 19 किती? किती आहे? 22.5. किती आहे? 22.5. आणि बॉटम किती आहे? 9.5. 2 नाही, 9.5. किती? 9.5. कुठली? ब्राह्मणी ना. इकडं अशी विका अशी पाठ कर इकडं. साडेआठ. किती? 8.5. इकडचा हात कर. किती हाते? 5.5. किती? 5.5. 5च ठेवू आपण. किती ठेवायचा? 5 5. आणि दंडगेर किती आहे? 7. किती दंडगेर? 7. याला काय म्हणत्या? मोंडा. मोंडा किती आहे? 10. 10.5. किती आहे? 10.5. आणि गळा किती ठेवायचा पुढचा? 4.5. किती? 4.5. हा. आता शिवगी राह. इकडं बघ, इकडं माझ्याकडं. इकडं बघ. हा सरळ उभी राहायचं. असं नको, रिलॅक्स उभी राहायचं. रिलॅक्स रिलॅक्स. हा असं. शाबास. 19.5. किती? 19.5. किती? 19. किती? 19. 19.5 आणि 19. ओके. बर. पॅटर्न करायचं ना छान. काय करायचं? पॅटर्न करायचं छान. ओके. कुठली साडी शिवायची? ब्राह्मणी. ब्राह्मणी शिवायची.
तुला आवडते ना रामनी? कुठला कलर आहे? सगळ्यात आधी आपल्याला साडी जी आहे त्याचा काठ आपल्याला छोटा करायचा आहे. साडी ही बाळाच्या मापावरती करायची, कारण बाळाच्या कमरेचं माप खूप छोटं आहे, म्हणून आपल्याला हा काठ फोल्ड करून फक्त 2 इंचाचा घ्यायचा आहे. कारण आपला काष्टा खूप छोटा असणार आहे, एवढा मोठा काठ काष्ट्याला जमणार नाही, म्हणून साडीची जी पायाकडली बाजू असते ती आपल्याला फोल्ड करून 2 इंचाचा काठ तयार करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पॅन्ट कट करायची. पॅन्ट कटिंग करण्यासाठी सिंपल माप आहेत. पहिल्यांदा आपल्याला उंची टाकायची, खाली अर्धा इंच आणि वरती अर्धा इंच माप घ्यायचं आहे आपल्याला, वरती बेल्टसाठी आणि खाली बॉटमसाठी. त्यानंतर आपण जे कमरेला माप टाकणार आहे इथे सीटचा 3रा भाग घ्यायचा असतो आणि लहान मुलांना इथे 1 ते 1.5 इंच लूज ठेवायचं आहे, कारण लहान मुलांना शक्यतो सीटचं माप फार कमी असतं, कंबर आणि सीट सारखंच असतं, म्हणून आपल्याला इथे 1-1.5 इंचाने लूज ठेवायचं आहे. त्यानंतर जेवढा आपण कमरेला माप घेऊ तेवढाच आपल्याला सीटचा उतार घ्यायचा आहे. जेवढा आपण कमरेला माप घेतले तेवढाच आपण सीटचा खाली उतार घेणार आहोत. त्यानंतर इथे एक मार्किंग करायची आपल्याला सरळ. जेवढं माप आपण वरती घेतले तेवढंच खाली मार्किंग करून 1.5 इंच पुढे एक्स्ट्रा घ्यायचं आपल्याला जे आकार देण्यासाठी. बॉटमचा 2रा भाग घ्यायचा आहे, अर्धा 1 इंच मार्जिन ठेवायचे आणि दाखवल्याप्रमाणे मार्किंग करून आपल्याला पॅन्ट कट करायची. पॅन्ट कटिंग केल्यानंतर आपल्याला जर वाटलं मोजून जर आपल्याला व्यवस्थित मोजून बघायचं असेल की बाळाच्या मापानुसार परफेक्ट येईल का नाही ते, त्यासाठी आपल्याला कमरेकडली जी बाजू आहे ती बाळाच्या सीटपेक्षा साधारण 5 इंच लूज हवी आहे. हा जो कमरेचा वरचा भाग आहे तो बाळाच्या मापापेक्षा 5 इंच आपल्याला लूज हवा आहे. त्यानंतर आपण पॅन्ट कटिंग करणार आहोत. त्यानंतर आपण पायाचा जो भाग आहे तो कटिंग करायचा आहे. आपली पॅन्ट कटिंग झाल्यानंतर आपल्याला साडीची जी नेसती बाजू आहे त्याला असं दाखवल्याप्रमाणे फोल्ड करायचे आणि पायाची बाजू अशी ओपन करून ठेवायची. बघा, दोन्ही पाय आपण सोबत कट करणार आहोत. पायाची बाजू ओपन करून ठेवताना आपल्याला काय करायचे, नेसत्या बाजूला साडीला कधी कधी प्लेन बाजू असते, तर आपल्याला कमरेच्या बाजूला थोडीशी एक्स्ट्रा कटिंग करायची असते कपड्यामध्ये, जेणेकरून आपल्याला वरच्या साईडला प्लेट्स घ्यायच्या असतात. म्हणून मी दाखवल्याप्रमाणे कपडा ठेवायचा आहे पॅन्टचा आणि कटिंग करायची. आता बघा, तुमच्या लक्षात येईल की कमरेच्या बाजूला वरच्या साईडनी साधारण 8 ते 10 इंच आपण एक्स्ट्रा कट केलेलं आहे, कारण ते आपण तिथे थाईजवरती त्याच्या प्लेट्स तयार करणार आहे, म्हणजे आपल्या साडीला छान लुक येणार आहे. दोन्ही पायाचा फॅब्रिक आपण कटिंग केल्यानंतर आता आपल्याला पाठीमागचा काष्टा कट करायचा आहे. ज्या साडीच्या ज्या नेसत्या बाजूला आपण पायाचा भाग कट केला तिथेच आपण फोल्ड करून पुन्हा एकदा मागचा काष्टा कट करायचा आहे. मागचा काष्टा सुद्धा साडी फोल्ड करून प्लेन भागावरतीच काढायचा आहे, ज्या पद्धतीने मी दाखवलं त्या पद्धतीनं. खालच्या साईडला 5 इंच एक्स्ट्रा ठेवायचे फक्त, आणि पूर्ण जे कटिंग आहे ती मी दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचे. पायाची बाजू फोल्ड करून ठेवायची आणि प्लेन कपडा आपल्याला कटिंग करून घ्यायचा. काठ आपण कट करून साईडला घ्यायचे, कारण इथे सुद्धा आपल्याला काठ फक्त 2 इंचाचेच लावायचे. आपण डबल काष्टा कटिंग करणार आहोत. हे बघा, दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने तुम्ही कपड्यावरती काठ न लावता मागचा काष्टा कट करून घ्या. आणि आता जो काठ आहे त्याला 2 इंचाचा एकसारखा काष्टा तयार होऊन ह्या पद्धतीने काठ कट करून आपल्याला मागच्या काष्ट्याला लावायचा आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय ही तुम्हाला मी थेरी समजावून सांगतोय, जेणेकरून तुम्ही मापं जर बदलली थोडीफार तरी तुम्हाला साडी कटिंग करता येणार आहे. त्यानंतर हे बघा, आपला पाठीमागचा काष्टा तयार झालेला आहे. दोन्ही पायाची जी मेन फॅब्रिक आहे ते सुद्धा आपलं कट करून झालेलं आहे. आता आपल्याला पदराची बाजू कटिंग करायची. पदर कट करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा उंचीप्रमाणे मार्किंग करून घ्यायची. बघा, उंचीप्रमाणे मार्किंग करून घेतली की पदराचं जे मेन माप आहे ते कटिंग करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पूर्ण साडी जेवढी आहे त्या सगळ्या साडीला उंचीच्या प्रमाणे आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर आपण पदराची कटिंग करणार आहोत. पदरासाठी आपलं एकच फॉर्म्युला आहे, उंचीच्या डबल. हे बघा, आधी आपण उंची घेणार आहोत, त्याच्यानंतर पुन्हा एकदा उंचीचं माप घेणार आणि पुढे 7 ते 8 इंच एक्स्ट्रा आपल्याला घ्यायचं आहे. लक्षात घ्या, उंचीच्या डबल प्लस 7 ते 8 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं असतं. पदर जर तुम्हाला वाढवायचा असेल तर तुम्ही आणखीन 7-8 इंच लूज एक्स्ट्रा ॲड करू शकता, नाहीतर उंचीच्या डबल आणि 7 ते 8 इंच एक्स्ट्रा आपल्याला काठाच्या बाजूला ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला जिथे आपली मार्किंग आली तिथून सरळ आपल्याला उंचीप्रमाणे कट करून घ्यायचं. बघा, उंचीप्रमाणे आपल्याला पदर कट करून घ्यायचा आहे. पदर कट केल्यानंतर वरच्या बाजूला काठ नसतो, कारण वरची बाजू आपण कट केलेली आहे, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, स्टिचिंगच्या वेळेस वरच्या बाजूला काठ लावायचा आहे. आता पदराची एक बाजू आपल्याला क्रॉस करावी लागते, कारण पदराची जी एक बाजू आहे ती कमरेच्या बाजूला असते, म्हणून एक साईड आपल्याला
क्रॉस कटिंग करायची असते. तर मी दाखवल्याप्रमाणे ज्या साईडला काठ नाही आहे त्या साईडला 8 ते 9 इंच अशी मार्किंग करून दाखवल्याप्रमाणे तुम्हाला क्रॉस कटिंग करून घ्यायची. आता आपला हा पदर तयार आहे. फक्त ह्या साईडला ज्या साईडला काठ नाही आहे तिथे आपल्याला स्टिचिंगच्या वेळेस काठ लावायचा आहे. आता आपल्याला पुढचा काष्टा तयार करायचा आहे. पुढचा काष्टा तयार करण्यासाठी जी आपण उंचीप्रमाणे साडीला मार्किंग करून घेतली होती त्या मार्किंगवरती सगळ्यात आधी आपल्याला तो काष्टा कट करून साईडला घ्यायचा. एकसारखी कटिंग केल्यानंतर जेवढा आपला कपडा उरलेला असेल 2-2.5 मीटर, कारण 6 मीटर साडीमध्ये आपली प्रॉपर लहान बाळाची साडी राजलक्ष्मी तयार होते. हे बघा, आता आपण पुन्हा एकदा बघूया. हा पायाचा भाग आपण कटिंग केलेला आहे. वरच्या साईडला 8 ते 10 इंच ठेवलेला आहे. मागचा काष्टा पण आपला तयार आहे. हा आपला पदर आहे. पदराची पण बाजू आपण दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला आता समोरचा काष्टा तयार करायचा आहे. पदराची एक बाजू आपण इथून क्रॉस केलेली आहे. आता आपल्याला समोरचा काष्टा तयार करून घ्यायचा आहे. समोरचा काष्टा तयार करण्याची खूप सोपी पद्धत आहे. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, पदर सरळ ठेवायचा आहे. काष्टा आपल्याला जो समोरचा काष्ट्याचा जो कपडा आहे तो आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि डाव्या साईडला आपल्याला पायाचा भाग असा ठेवून जे आकाराची मार्किंग करायची आणि त्या पायापासून साधारण 6 ते 7 इंच पुढे एक मार्किंग करून क्रॉस कटिंग करायची असते. हे बघा, दाखवल्याप्रमाणे पायाच्या सेंटरपासून पुढे 7-8 इंचावर मार्किंग करा आणि ज्या साईडला आपला कमरेची बाजू येणार आहे काठाला, जो पुढचा काष्टा आपण कमरेच्या बाजूला नेणार आहे त्या ठिकाणी शेवटच्या टोकाला 8 ते 9 इंचावरती अशी मार्किंग करायची आणि मेजर टेप असा ठेवून बरोबर आपल्याला क्रॉस कटिंग करायची. जी आपण आधी मार्किंग केली होती पायाच्या तिथे सेंटरला, तिथून असं क्रॉस कटिंग करायचं आहे जेणेकरून आपल्याला ज्या राजलक्ष्मीच्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित घेता येणार आहे. हे आपण थोडंसं एक्स्ट्रा ठेवायचं आहे, कारण ज्यावेळेस आपण प्लेट्स घेणार आहे त्यावेळेस जर आपल्याला कपडा कमी पडला तर त्या प्लेट्स व्यवस्थित कमरेच्या दिशेला अडकणार नाही, म्हणून आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा ठेवायचं आहे. आणि प्रेसने आपल्याला प्रॉपर पद्धतीने प्लेट्स तयार करायच्यात. राजलक्ष्मीचा काष्टा कशा पद्धतीने तयार करताय हा व्यवस्थित बघा. आपल्याला साधारण लहान मुलांसाठी 3 इंचाची प्लेट्स घ्यायची, त्याच्यासाठी 6 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. खालच्या कपड्यावरती मार्किंग करा, म्हणजे त्या मार्किंगपासून प्रत्येक वेळेस उचलून तुम्हाला एक प्लेट्स तयार करता येईल. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही प्लेट्स घेता तेव्हा सगळ्या प्लेट्स सारख्या येतात. एक प्लेट्स आपल्याला सरळ घ्यायची, त्याच्यानंतर आपण जेवढ्या पण प्लेट्स घेणार आहेत, जेवढ्या आपण मिऱ्या घेणार आहेत, प्रत्येक प्लेट्स आपल्याला 1 ते 1.5 इंचाने वरती उचलून घ्यायची. लक्षात ठेवा, सुरुवातीला थोडंसं अवघडल्यासारखं होईल, प्रॉपर पद्धतीने जमणार नाही, पण थोडासा सराव केला की ह्या प्लेट्स व्यवस्थित जमायला सुरुवात होते. म्हणून जर तुम्ही व्हिडिओ बघून जरी सुरुवातीला ट्राय केलं तर सुरुवातीला नाही जमलं तर असं समजू नका की जमणार नाही. 2-3 वेळा प्रॅक्टिस करा. कुठलंही काम आपण सुरुवात केली तर 2-3 वेळा आपल्याला सराव करावा लागतो. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्या प्लेट्स आपल्याला एकसारख्या वरती घ्यायच्यात. पहिली प्लेट्स आणि दुसऱ्या प्लेट्समध्ये जर 1 इंचाचं अंतर असेल तर कमरेपर्यंत जेवढ्या आपण प्लेट्स घेणार आहे सगळ्या 1-1 इंचानेच वरती सरकवायच्या आहे आणि कमरेला सुद्धा वरचा जो भाग आहे तो सुद्धा 1.5 इंचाने पुढे सरकवायचा आहे. सगळ्या प्लेट्स घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला ॲडजस्ट करता येतात. त्याच्यामुळं प्लेट्स घेताना हलकी इस्त्री मारायची आणि सगळ्या प्लेट्स आधी आपल्याला दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित घ्यायच्यात. या प्लेट्सवरतीच राजलक्ष्मीचा प्रॉपर गेटअप असणार आहे. ह्या भागात आपण पूर्ण कटिंग बघितली, पुढच्या भागात आपण स्टिचिंग बघणार आहोत. हे बघा, सगळ्या प्लेट्स आपण व्यवस्थित ॲडजस्ट केलेल्या आहे आणि जर आपला उंचीप्रमाणे सगळ्या प्लेट्स होऊन जर पुढे कपडा उरत असेल तर तो कट केला तरी चालेल, कारण जास्त प्लेट्स पण नको आहे. प्रत्येक प्लेटमध्ये साधारण 1 ते 1.25 इंचाचं अंतर हवायचं आहे, त्याशिवाय प्रॉपर गेटअप येणार नाही. प्लेट झाल्याच्या नंतर आपल्याला प्रॉपर पद्धतीने टाचणे लावून घ्यायचे आहे, जेणेकरून ज्या प्लेट्स आपण घेतल्यात त्या स्टिचिंगच्या आधी सरकणार नाही. आणि आता बघा, जेवढा वरती एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला पायाचा भाग ठेवून कटिंग करायचा आहे. मी दाखवल्याप्रमाणे अशा टाचण्या लावून घ्यायच्या आहे आणि त्यावरती पायाचा भाग ठेवून जे आकार आणि साईडची बाजू व्यवस्थित कट करून घ्यायची. सगळा जेवढे पार्ट आहेत आपले सगळे व्यवस्थित कटिंग करून घेतलेले. आता आपण पुढच्या भागामध्ये स्टिचिंग बघणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघा. जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर व्हिडिओ बघून तुम्ही प्रॉपर पद्धतीनं लहान बाळाला राजलक्ष्मी साडी शिवू शकणार आहात. पुढच्या व्हिडिओमध्ये मी प्रॉपर पद्धतीने स्टिचिंग दाखवणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.